विशाल जाळगावकर. चला स्ट्राइक वरती आहेत ते म्हणजे मुकेश. वावडुंगी कबड्डी संघाचा कर्णधार. नॉन स्ट्राइक अभि. आणि या ठिकाणी पाहूया आपण कबड्डी खेळातले महान खेळाडू यांचा सत्कार होतोय. नाव काय? विशाल जाळगावकर. मंडळाला संजय जाळगावकर यांच्याकडून 2000 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. तसेच राजेंद्र वरणकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. पहिला चेंडू या ठिकाणी खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. सुंदर अशी सुरुवात. पहिल्या चेंडूवरती एक धाव वेळाच्या माध्यमातून. सीझन प्लेयर उगवता सितारा हार्दिक वरणकर यांचा सत्कार करतील आतिश महाडिक. आणि या ठिकाणी चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. वांजोले हनुमानवाडी वर्सेस कोंडे पंचतन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्याकरता यायचंय. चेंडू जाईल. येस चेंडू जाईल. तुम्हाला षटकार 6 धावासाठी. उत्कृष्ट असा शॉट अभिच्या बॅटमन येतोय. आता मात्र वेट अँड वॉच केलाय आणि चेंडू पूल केलाय लेग साइडच्या दिशेने. 6 धावा. एकूण धावसंख्या होते 9. वांजोले हनुमानवाडी वर्सेस कोंडे पंचतन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्याकरता यायचंय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू या ठिकाणी होता मात्र वेळेवरती पिक करता आला नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि आता मात्र चेंडू स्लोवर टाकण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू होतोय. आता मात्र पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. 5 मध्ये 11 धावसंख्या पोहोचते. सज्जनाची आतापर्यंतची उत्कृष्ट अशी कामगिरी पाहायला मिळते. 5 मध्ये 11. आता मात्र शॉर्ट चेंडू होतोय. शॉर्ट वरती फुल शॉट. शॉर्ट ऑन बॉल सक्सेसफुल. चेंडू जाईल 6 धावांसाठी. सीमारेषा पार. मुकेश द मॅन इन फॉर्म बॅट्समन मुकेश. आणि आता धावसंख्या होते एका ओव्हर नंतर 17. आतापर्यंत सगळ्यात जास्त धावसंख्या आल्या एका षटकामध्ये 17 धावा. धावा आलेल्या आहेत. हिरकणी संघाचे कॅप्टन आतिश महाडिक विनय यांनी आमच्या मंडळाला 500 रुपयाची भरघोस अशी देणगी दिलेली आहे. तसेच रुपेश वाजे आज ते काही कारणास्तव येऊ नाही शकले पण त्यांनी आम्हाला 500 रुपयाची भरघोस अशी देणगी पाठवलेली आहे. मंडळ आभारी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मात्र चेंडू थोडासा मागे राहतोय. 1 धाव. वांजले हनुमानवाडी आता मात्र चेंडू ब्लॉक मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. त्या ठिकाणी थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि एका धावेच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत.
संघ वेळास यांना फलंदाज असतील ते म्हणजे मुकेश. समीर टॉस करून घ्यायचा आहे. वांदोळे संघाचे कर्णधार गीतेश पंधरे या ठिकाणी आलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजे वांजोळे विरुद्ध कोंडे पंचतन. आणि 4 रन, 2 बॉल, 9+4, 9+4 आलाय, 5 रन. दोन धावा 25. आता मात्र फुल्ला डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, चेंडू राहतोय खाली आणि डॉट येतोय. समीर यांच्यावर कोणाची मॅच आहे, तुमच्यावर कोणाची मॅच आहे अपोजिटला? आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू लेग साईडच्या दिशेने, एक धाव पूर्ण होते. धाव संख्या होते 26-26. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाला प्रयत्न होता मात्र स्ट्रायकर बॅट्समन नकार देत आहेत. एका धावावरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू होते, ओव्हर संपते या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 27, 27 आफ्टर 2 ओव्हर्स. वांजले हनुमानवाडी वर्सेस कोंडे पंचतन. वांजले हनुमानवाडी. टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी यायचं. पुढील सामना वांजळे हनुमानवाडी विरुद्ध कोंडे पंचतन. दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचा. यानंतर आपला सामना लगेच सुरू करण्यात येईल. बॉलर नेम आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. सायगाव आणि वेळास दोन्ही संघांनी. अल्पेश. ओके धन्यवाद. अल्पेश येतात शेवटचे षटक घ्यायला. आता मात्र अंपायरचा इशारा देतोय व्हाईट बॉल. पहिला चेंडू येतो व्हाईटच्या दिशेने, थोडीशी लाईन लेंथ चुकते. संघाच्या धावसंख्येत 1 धावसंख्येने भर पडेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 28-28. आता येतो लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव. वांजोले हनुमानवाडी कर्णधार कुठे असेल त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. चेंडू हवेत आहे, पाहूया. आणि येत 4 धावा. मुकेशच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते संघ वेळासच्या माध्यमातून. धावसंख्या होते 33-33. आणि आता मात्र येस अंपायरचा फैसला येतोय नो बॉल. 1 धाव येते 9 वरती. याच्यावरती डब्ल्यू फक्त लिहिला, याच्यावरती वावडिंगवरती डब्ल्यू लिहून टाक. स्कोर झाला 35. बाकी 3 बॉल चांगले खेळले. 4 बॉल बाकी आहेत. आणि आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली जातो लेग साईड दिशेने. एकदा पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल तो म्हणजे 4 धावांसाठी. गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. त्याच्या मोबदल्यात वेळा संघ खूप फॉर्म मध्ये. बॅट्समन मुकेश. धावसंख्या संपोचते ती म्हणजे 38-38.
चला आणि आता मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल का? येस, पुन्हा एकदा चेंडू येतोय चौकार. धावसंख्या होते 42. 4 चेंडू आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या. आणि आता डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल तो म्हणजे आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड, ऑन टू द रोड, षटकार. द मॅन इन फॉर्म मुकेश बिरवाटकर. धावसंख्या होते ती म्हणजे 48. 48. 17 चेंडू मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या असेल संघ वेळाच्या माध्यमातून. याआधी धावसंख्या होती ती म्हणजे वावडुंगी संघाची. आता मात्र अंतिम चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेतून पुरकावल्या पाहूया झेल होणार का? आणि झेल सुटतोय. 2 धावा. येस, नक्कीच 2 धावा पूर्ण होतात. आणि मुकेशच्या जर वैयक्तिक धावा झाल्या त्या म्हणजे 29. एकदा जोरदार टाळ्या मुकेशसाठी. टीम वेळास मुकेशची सर्वोत्कृष्ट अशी स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. 29 धावा आणि संघाच्या झाल्या धावसंख्या त्या म्हणजे आणि वांजोले हनुमानवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. 18 चेंडू मध्ये 50 धावा झाल्यात. 51 धावाचं लक्ष असेल. चला सामना यानंतरचा होणारा वांजोळे हनुमानवाडी विरुद्ध कोंडे पंचतन. टॉस साठी यायचं आहे दोन्ही कर्णधार गिरीश पंधेरे. आपण टॉस साठी यायचं आहे. $51 51चा टार्गेट आहे. हे सांगा निर्णय. मी विनंती करतोय सन्माननीय श्री अरुण वाजे यांना आपण संघांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. चला त्या दरम्यान वेळास टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकर. आणि तसंच सायगाव टीम आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला लाईव्ह कडे बघायचं आहे. लाईव्ह कॅमेऱ्याकडे बघायचं आहे. या ठिकाणी संघाचा सत्कार होतोय सन्मान चिन्ह. वांजळे हनुमानवाडी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सायगाव अतिरिक्त खेळाडू यायचा आहे. बॅट्समनचं नाव सांगायला.
समीर रिकामे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थानाबद्ध व्हायचं आहे. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचं टीम वेळास लवकर घाई करायची आहे. वेळेचं बंधन आहे. आणि सायगावचे सलामी फलंदाज यांचा सत्कार करतील निलेश धुमाल. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन बॉल पाहिजे. अंपायर बॉल द्या. दीपक बॉल मॅच बॉल न्यू बॉल द्या. न्यू बॉल समीर रिकामे यांचा सत्कार करतील निलेश धुमाल. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन दोस्त. चला सामना सुरुवात करायचा आहे. वावडुंगी गावचे दोस्त म्हणजे अशी ही दोस्ती तुटायची नाही असे हे दोस्त आहेत. त्या दरम्यान या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि सत्कारचा कार्यक्रम होतोय. चला सामना सुरू करायचा आहे. फलंदाज सायगावचा अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे मंचावरती. कुठे बसले संघ सायगावचा अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे व्यासपीठावरती बॅट्समॅन नेमसाठी. पहिले येतात गोलंदाजी करायला मुकेश. बॅट्समन सायगाव टीम. सायगाव टीम बॅट्समॅन नेम सांगायचं आहे लवकर. इथे वरती विश्वजित. स्ट्राईकवर ते म्हणजे अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला ते म्हणजे निखिल. पहिल्या चेंडूवरती अभिषेकने 1 रन काढलेला आहे. उत्कृष्ट अशी सुरुवात पाहायला मिळते आहे. स्लोअर वनने सुरुवात केली आहे गोलंदाज मुकेश. पुन्हा एकदा गुडलेतून चेंडू पाहूया विकेट होणार का. एक धाव या ठिकाणी पूर्ण मिळते. मुकेश बिरवाटकर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. उत्कृष्ट असं अष्टपैलू व्यक्तिमत्व मुकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता मात्र लॉफ्ट केलाय. पाहूया झेल होणार का. येस विकेटचं बदन. अभिषेक यांना माघारी परतावं लागत आहे. पहिलाच विकेट मुकेश यांच्या माध्यमातून येतोय. आणि आता येत आहेत नवीन बॅट्समन विनायक. बाबू वरती खुर्ची बसले नवीन येत आहेत फलंदाज विनायक. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आहे संघ वेळासच्या माध्यमातून. आणि आता मात्र उंच प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 रन साठी.
ये भाई थांबा थांबा पंच. बाबू लागेल गाडी थांब इथे. थांब ना काय झालं काय माहिती. आहे कोण? बाहेर जाऊन भेटे. एक अमित म्हणून एक आहे आणि आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे आपले सन्मान्य श्री CA जयेश शाह भाई यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी भोलेनाथ युवक क्रीडा मंडळ वावडुंगीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री जयेश शाह भाई यांना विनंती असेल माझी, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सिद्धेश कोदरे, श्री ट्रेडर्स डायरेक्टर. सिद्धेश कोदरे आणि व्यासपीठाकडे यायचं आहे. श्री जयेश डी शाह, JD शाह असोसिएट सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आमच्या मंडळाकडून. श्री सिद्धेश कोदेरे, श्री ट्रेडर्स डायरेक्टर, CA जयेश शाह सरांचं स्वागत करतील. काढलंय घेऊन जा तुम्ही, आताच घेऊन जा. समीर
पंचांनी सामना चालू करायचा आहे.